Welcome students. Today we are going to start with Science 2, Chapter 1, Heredity and Evolution. What is heredity? It is the transfer of biological characters from one generation to the next via genes. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की तू बाबांसारखा दिसतोस, तू आईसारखी दिसतेस, तुझा स्वभाव आजीसारखा आहे, केस आजोबांसारखे आहेत. हे असं कशामुळे होतं ह्याची सुरुवात तुम्ही थोडीशी 9वीत केलेली आहे. की आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींमध्ये प्रत्येकामध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियसमध्ये डीएनएचे स्ट्रँड्स किंवा फायबर्स असतात. त्या फायबर्सवर जीन्स असतात आणि ह्या जीन्समधून ही सगळी बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, मग ते केसांचा रंग, केसांची ठेवण, डोळ्यांचा रंग, उंची, स्वभाव वगैरे वगैरे ही जी आहेत बायोलॉजिकल कॅरेक्टर्स, ती जीन्स मार्फत पिढ्यानपिढ्या पुढे 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 ट्रान्सफर होत जातात. हा अभ्यास केला जातो त्या शास्त्राचं नाव आहे हेरेडिटी. म्हणजेच ह्याच्यावरून कळतं की सर्व सजीवांमध्ये, ऑल लिव्हिंग थिंग्समध्ये डीएनए हे जेनेटिक मटेरियल आहे. त्याचा जास्तीचा अभ्यास आपण आता ह्या पाठात करणार आहोत. ॲप्लिकेशन्स ऑफ जेनेटिक्स. व्हॉट आर युजेस ऑफ जेनेटिक्स? तर एखादा जेनेटिक डिसऑर्डर होणार असेल तर तिचा आधीच प्रेडिक्शन करता येतं, डायग्नोसिस करता येतो, तिला प्रिव्हेंट करता येतं आणि त्या डिसऑर्डरची ट्रीटमेंट सुद्धा करता येते. आपल्या सोयीनुसार आपल्याला ॲनिमल्स आणि प्लांट्स दोघांच्या हायब्रिड स्पेशीज तयार करता येतात जेनेटिक्सच्या मदतीने. आणि मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया, व्हायरसेस, बॅक्टेरिया, त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेस चालतात. त्याच्यामध्ये सुद्धा जेनेटिक्सचा उपयोग होतो. Protein synthesis. You know that information is stored in genes for the production of proteins that the body needs, and proteins are formed with the help of following steps. आपल्या शरीराच्या बांधणीसाठी प्रथिनांची गरज, प्रोटीन्सची गरज असते. ती प्रोटीन्स आपण अन्नातून मिळवतो. त्यांचं अमिनो आम्लात रूपांतर होतं. पुन्हा त्यांच्यापासून आपल्याला हवी ती प्रोटीन्स कशी तयार होतात, त्याच्या 3 स्टेप्स अशा आहेत. पहिली आहे ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन मध्ये तुम्हाला कसं, इथे डीएनए आत्ताच आपण रचना बघितली की ती एखादी दोरीची शिडी कशी असावी पिळलेली तशी असते आणि त्याच्या एका स्ट्रँडमधून लाल रंगाचा इथे जो मेसेंजर आरएनए बाहेर पडताना दिसतोय, या प्रोसेसचं नाव ट्रान्सक्रिप्शन. Process to create mRNA using one of the 2 strands of DNA is transcription. इथे second is translation. The process by which a complementary sequence of anticodon similar to the codon on mRNA is formed on tRNA is translation. आता इथे mRNA बघा, GCC हा जर कोडॉन असेल, ट्रिपलेट कोडॉन म्हणजे तिघांचा गट असलेला कोडॉन, त्याचा अँटीकोडॉन हिरव्या रंगाच्या tRNA वर तयार होतो, CGG. ही जी प्रोसेस आहे ती आहे ट्रान्सलेशन. आणि तिसरी आहे ट्रान्सलोकेशन. इथे एक रायबोसोम आहे, बिफोर लिहिलंय त्याच्यावर 5, 6, 7 असा जर आहे तर त्याच्या विरुद्ध 6, 5, 7 असा ट्रिपलेट कोडॉन अंतर बदलतो, जागा बदलतो, त्याला म्हणतात ट्रान्सलोकेशन. द रायबोसोम keeps on moving from one end of the mRNA वरचा ट्रिपलेट कोडॉन to other end by the distance of one triplet codon. एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने जागा बदलणे म्हणजे ट्रान्सलोकेशन. आणखी एक प्रोसेस आहे म्युटेशन. Sometimes any nucleotide from C, G, A, T of the gene changes its position. That change in position causes a minor change. It is called mutation. Mutations can be minor or considerable. उदाहरणार्थ,
जर आईचं कुटुंब, वडिलांचं कुटुंब सगळ्यांचे केस सरळ असतील आणि एखाद्याच मुलाचे केस कुरळे झाले, तर तो त्याच्या स्वतःमुळे झालेला बदल असतो, तो म्युटेशनमुळे. आता हा काही घातक नाहीये, पण कधीतरी म्युटेशन कॅन कॉज सिकल सेल एनिमिया. दॅट इज द पर्सन्स हॅव्हिंग सिकल सेल एनिमिया हॅव ब्रीदिंग ट्रबल. मग हे म्युटेशन मात्र थोडंसं त्रासदायक ठरतं. आता ही चित्र बघा. ई हिप्पस, ऑलिगोहिप्पस, मेरिकहिप्पस, पायलोहिप्पस आणि आताचे मॉडर्न हॉर्स, हल्लीचे घोडे. कसा कसा त्यांच्यात बदल होत गेलाय आणि दुसरा नवीनच प्राणी तयार झाल्यासारखा वाटतो. तसंच इथे बघा. दिस इज aquatic fish, suppose whale. Now it has elongated fins. त्याच्या पायाची लांबी वाढत गेली, शेपटीची लांबी वाढत गेली आणि हळूहळू हळू जमिनीवरचे 4 पाय असणारे प्राणी उत्क्रांत झाले किंवा इव्हॉल्व झाले. आता आपली इव्हॉल्युशन बघूया. माकडासारखा प्राणी आहे, मग हा झाला आदिमानव, असं करत 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 हे आपण आजकालचे आधुनिक मानव. इथे प्राणी बदलला नाहीये, तर त्याच्या शरीरात हळूहळू हळूहळू बदल होत गेले. ही जी प्रोसेस आहे तिला म्हणतात इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशनचा अजून एक प्रकार आहे डायव्हर्जंट इव्हॉल्युशन. इथे कॉमन अँसिस्टर दिसतोय. हे 4 प्रकारचे कुत्र्यांच्या जाती आहेत, त्यांचा कॉमन अँसिस्टर आहे अ वुल्फ. किंवा इथे झेब्रा, डॉंकी, हॉर्स या सर्वांचा कॉमन अँसिस्टर आहे एक घोड्यासारखा दिसणारा पायलोहिप्पस. दिस इज ऑल्सो इव्हॉल्युशन. नाउ व्हॉट इज इव्हॉल्युशन? It is the process of very slow and gradual changes occurring in living organisms. या सगळ्या चित्रांमध्ये आपण बघितलं, 5ही चित्रांमध्ये, की एकाच प्राण्यांमध्ये हळूहळू हळू अतिशय हळू आणि क्रमाने जे बदल होत गेले त्या बदलांना म्हणतात इव्हॉल्युशन. Many generations of living organisms change in response to natural selection. निसर्ग कोणाला निवडतो? की जे त्या विशिष्ट परिसरात राहायला सक्षम आहेत. त्यांच्यात तिथे टिकून राहण्यासाठी जे बदल झाले ते पुढच्या पिढ्यांमध्ये जातात आणि इव्हेंच्युअली न्यू स्पीशीज इमर्ज ड्यू टू इव्हॉल्युशन. उत्क्रांतीमुळे किंवा इव्हॉल्युशनमुळे वेगवेगळ्या नवीन स्पेशीज तयार झाल्या. व्हॉट इज थिअरी ऑफ इव्हॉल्युशन? सुरुवातीची 3.5 अब्ज वर्ष पृथ्वीवर एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम नव्हतं. द फर्स्ट लिव्हिंग मॅटर वॉज फॉर्म्ड इन ओशन. Thousands of years passed and then there was formation of unicellular organisms like amoeba, paramecium, euglena, etc. Over the course of 300 to 350 crore years, 350 कोटी वर्ष मध्ये गेली. तसंच राहिलंय का अजून? नाही. These organisms gradually evolved into larger and more complex organisms. आज आपण बघायला गेलं तर पृथ्वीवर वनस्पती आणि प्राण्यांच्या, प्लांट्स आणि ॲनिमल्सच्या कोट्यावधी जाती अस्तित्वात आहेत. हे सगळं घडलं इव्हॉल्युशनमुळे. सो इव्हॉल्युशन इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. Evolution causes progress of any living organism. It is a development towards progress of plants and animals from ancestors. त्यांच्या कुठच्या तरी पूर्वजांपासून. ancestor म्हणजे पूर्वज. आपले पूर्वज कसे आई बाबा किंवा आजोबा पणजोबा, तसे प्रत्येक सजीवाचे कोणीतरी पूर्वज होते ancestors. त्यांच्यापासून डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, शरीराची रचना आणि कार्य वेगवेगळे असणारे सजीव निर्माण झाले. याचं उदाहरण अमिबा. त्याची रचना वेगळी आहे, त्याचं कार्य वेगळं आहे. पण तेवढंच राहिलं का? आपल्या शरीरात मात्र अनेक रचना आहेत, अनेक अवयव आहेत आणि त्यांची वेगवेगळी कार्य सुद्धा आहेत. Now we will study evidences of evolution.
Just now we learned that evolution has taken 350 crore years. Now, is there any possibility of any living organism who can see the whole process of evolution? No. No one can live 350 crore years. So is this calculated? So the biologists have studied or have stated some 6 types of evidences. Now see the first group of animals. They contain different 8 animals or 10 animals. They are different. Tiger, then bear, wolf, jackal, etc. etc. Many of them are shown. So what is the similarity between them? Their colors are different, their organization is different, but similarity is they are having hair on their skin and the mouth. They are having same type of mouth. Same happens with plants also. In this group, A to K plants are shown. They are having different types of leaves, but the arrangement and the venation is arrangement of veins in leaves. It's same. They are having flowers. These are the similarities. So first evidence is morphological evidence. What is morphology? It is the outer structure that we can see in any living organism. It may be plant or it may be animal. So in the group shown, the structure of mouth of the animals, the thick hair on the body was similarity in the animals, and the structure of leaves of a plant, the venation or the veins are the similar morphological features. This suggests that these animals in the group or those plants in that group have the same origin and may have evolved from same ancestor. आता ह्याचा अर्थ काय की त्या प्राण्यांच्या गटातल्यांचा कोणीतरी एक पूर्वज समान असावा किंवा त्या वनस्पतींच्या गटातला कोणीतरी एक पूर्वज त्यांच्यापासून ह्या सगळ्या इव्हॉल्व झालेल्या आहेत. Second is anatomical evidences. Second evidence. What is anatomy? It is the internal structure of any living organism. Now here we can see human hand, leg of a cat, leg of a horse, then bat and dolphin. There is apparently no resemblance between these pictures. Their use is also different for that animal. Human, we use our hands to lift anything or for any work. Cat and horses use their legs for running. Bat uses it for flying, and dolphin uses its fin for swimming. So their functions are also different. Composition is also different. Then what is the similarity? It is in the joints and structure of bones. हाडांची रचना आणि जुळणी म्हणजे सांधे. सांधे बघा त्यांचे अगदी सारखे आहेत. This similarity indicates that those animals may have common ancestor. Now see this picture. This is nictitating membrane. A membrane in